देशात स्थायिक होणाऱ्यांबरोबरच काही काळासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत सुद्धा बरीच वाढ झाली आहे। या भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय ही या नागरिकांसमोरची मोठी समस्या असते। भारतातून परदेशी आलेल्या या मुलांना बरेचदा मागच्या इयत्तेतच प्रवेश घ्यावा लागतो। मात्र सिंगापूरमध्ये या समस्येवर उपाय शोधण्यात आलाय, तो इंडियन सेंट्रल स्कूलच्या माध्यमातून। सिंगापूरमधल्या भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी स्थानिक भारतीयांनी इंडियन सेंट्रल स्कूलची स्थापना केली। आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये अभावानं आढळणाऱ्या भारतीय मूल्यांचं जतन करणं हा या शाळेचा मुख्य हेतू आहे। आमच्या शाळेत सीबीएसईचा करिक्युलम आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला काही विशेष जास्ती बोलायला जरूरत नाहीये, कारण इट्स ऑलरेडी वर्ल्ड रिनाउंड। त्याच्या व्यतिरिक्त इथे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, नॉन अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज, क्लब्स, पार्टिसिपेशन्स, स्पेशल प्रोजेक्ट्स असतात शाळांमध्ये। आता हे सगळे मुलं मिळून करतात आणि त्याचे प्रेझेंटेशन्स करतात। इथे जे येतात इंडियामधनं लोकांना, त्यांना भयंकर फायदा आहे। कारण की त्याचं सगळ्यात मुख्य कारण असं आहे की आमचं जे अकॅडमिक कॅलेंडर आहे, म्हणजे जी आमची शाळा सुरू होते ती जुलैमध्ये सुरू होते आणि आपलं जूनमध्ये त्याचं ग्रॅज्युएशन होईल त्या मुलांचं। त्याच्यामुळे भारतातनं जे मधनं येतात, म्हणजे समजा कोणी डिसेंबर महिन्यात आलेत तर त्यांना इथे इमिजिएटली ऍडमिशन मिळेल, हा सगळ्यात मोठा फायदा आहे। इथलं शिक्षण खूपच चांगलं आहे आणि प्रत्येक टीचर ही प्रत्येक क्लासमध्ये मुलं खूप कमी आहेत, त्यामुळे प्रत्येक टीचरचं प्रत्येक मुलाकडे पर्सनली लक्ष असतं आणि मुलांना इथं खूप आवडतं आणि त्यांना शनिवार रविवार अजिबात घरी बसायला आवडत नाही, त्यांना वीकडेजच चांगले वाटतात। सध्या या शाळेत 160 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या शाळेच्या इयत्ता 8वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू करण्याचा इंडियन सेंट्रल स्कूलचा मानस आहे। या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत येत्या 2 वर्षात मोठी वाढ होईल, अशी या शाळेच्या व्यवस्थापनाला आशा आहे। सिंगापूरहून जेन्सी जेकबसह वृत्तसंकलन विभाग, अल्फा बातम्या, मुंबई। बातमीपत्र संपलं। नमस्कार।